नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज। उपवासाचे दिवस आता जवळ आलेत आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत उपवासाचा दही वडा, तेही अगदी 10 मिनिटात बनणारा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा, त्याचसोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। खूपच मस्त आणि एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। सुरुवातीला आपण चिंचगुळाची चटणी तयार करतोय आणि त्यासाठी मी इथे 2 चमचे चिंच तर 4 ते 5 चमचे गूळ घेतलेला आहे आणि तो मी पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी भिजत ठेवते। चिंच आणि गूळ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। 10 ते 15 मिनिटं भिजल्यानंतर आपण याला मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवतोय। थोडासा दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतील। आपली चटणी थोडीशी दाटसर झाली की आपण गॅस बंद करायचा आहे। खळखळून आपली चटणी उकळते, आता मी गॅस बंद करते। आता दही वड्यांसाठी मी इथे 2 बटाटे घेतलेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 1 ते 2 मिरची आणि अर्धा इंच आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे। हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। मॅश झाल्यानंतर इथे मी ॲड करते 2 ते 3 चमचे वरईचं पीठ। जर तुम्हाला वरईचं पीठ आवडत नसेल तर तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सोबतच आलं मिरचीची पेस्ट घातली आहे आणि हे आपण एकत्र करून घेतोय। यामध्ये थोडंसं जिरं जरी घातलं तरीही चालेल आणि याचे आपण असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत। आणि आज मी हा दही वडा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करत नाहीये, तर हा वडा मी आज आप्पे पॅनमध्ये बनवते। तर आप्पे पॅनच्या खोलगटपणानुसार आपण या बॉल्सची साईज ठेवतोय। आप्पे पॅन मी मीडियम हीटवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यात आपण ॲड करूया थोडंसं तेल। एवढ्या प्रमाणात माझे साधारण 9 वडे झालेले आहेत। तेल गरम झाल्यानंतर आपण हे वडे यामध्ये ठेवून देतोय। खूपच सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे ही। तर आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि आता या चिंचगुळाच्या चटणीपैकी मी ही चिंच थोडीशी कुस्करून घेते। दर 3 ते 4 मिनिटांनी आपण याच्या साइड्स पलटून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे।
तुम्ही बघू शकता कलर खूपच सुंदर आलेला आहे. सगळ्या साइड्स फ्राय होईपर्यंत साधारण एक 10 मिनिटं लागतात. आणि ही सोपी रेसिपी तुम्ही एकदा उपवासाला ट्राय करून बघा. हे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण जी चिंचगुळाची चटणी बनवली होती ती गाळून घेऊया. आता त्यामध्ये आपण ॲड करतोय थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडंसं काळं मीठ, आणि पाव चमचा जिरे पावडर. आता हे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने कलर खूपच छान आलेला आहे. आता जी बाजू भाजलेली नाही आहे ती आपण भाजून घ्यायची आहे. आपण हवं तर याला कटलेट प्रमाणे शॅलो फ्राय सुद्धा करू शकता नॉर्मल पॅनमध्ये. पण ही सुद्धा मेथड खूप इझी आहे. आता आपण आंबट गोड दही तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 कप दही घेतलंय. हे वडे फ्राय झालेले आहेत ते आपण साईडला काढून घेऊयात. गॅस मी बंद केलाय आणि आता या दह्यामध्ये साधारण 4 ते 5 चमचे मी पिठी साखर घातली आहे आणि हे आपण थोडंसं फेटून घेतोय. दही जर तुम्हाला फार घट्ट आवडत नसेल तर तुम्ही किंचित पाणी घालून ते पातळ करू शकता, पण जास्त पातळ नाही करायचं. आता मी यात घालते 1 ते 2 चिमूट मीठ आणि पुन्हा एकदा याला फेटून घेते. तर हे आता आपलं आंबट गोड दही सुद्धा तयार आहे. आता आपण सर्व कसं करायचं ते बघूया. एका प्लेटमध्ये मी ते वडे ठेवलेत, त्यावर आपण टाकतोय हे आंबट गोड दही. दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यावर आता टाकायचं आहे चिंचेची चटणी. मी जास्त नाही टाकली, थोडीशीच टाकली. वरून भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. त्याचसोबत अगदी चिमूटभर लाल मिरचीची पावडर टाकली आहे. तर हा आपला उपवासाचा दहीवडा रेडी आहे. तुम्ही वरून कोथिंबीर वगैरे सुद्धा टाकू शकता. तर पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.